नमस्कार. जानेवारीमधील पहिला सण म्हटलं की आपल्याला मकर संक्रांत आठवतं. भारतीय संस्कृतीमध्ये सण, उत्सव साजरे केले जातात कारण आपली जी परंपरा आहे ती जोपासली जावी यासाठी. मला असं वाटतं हे सण तर आपण साजरे करावेत, परंतु त्याच्या जोडीने ज्या महान व्यक्तींनी, महान पुरुषांनी आपलं स्वतःचं जीवन संघर्षमयरित्या घालवून आता आपल्या पिढीला चांगले दिवस दिले आहेत. अशा महान पुरुषांची जी जयंती आहे ती आपण आनंदामध्ये उत्सवासारखी, सणांसारखी साजरी केली पाहिजे. जेणेकरून आपल्या पुढच्या पिढीला अशा व्यक्तींच्या, महान व्यक्तींची ओळख व्हायला मदत होईल. आज आपण अशाच एका व्यक्तीबद्दलची माहिती घेणार आहोत. त्या व्यक्तीचं नाव आहे मुक्ता साळवे. मुक्ता साळवे सारख्या ज्या व्यक्ती आहेत त्या मागास वर्गातून आलेल्या असल्यामुळे त्यांच्या कार्याची दखल ही जास्त घेतली जात नाही. तर अशाच काही व्यक्तींची चर्चा आपण करणार आहोत. मुक्ता साळवे या मातंग समाजाचे लहुजी बुवा साळवे यांची पुतण्या. 1848 मध्ये जेव्हा फुले दाम्पत्यांनी भिडे वाड्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केली, अशा वेळी मुलींना सुवर्ण देखील आपल्या मुलींना शाळेत पाठवत नव्हते. मग तर महार मांग यांची मुलं शाळेत कशी येतील बरे? तरी सुद्धा मुक्ता साळवे या 1892च्या दरम्यान शाळेमध्ये शिकायला आल्या. त्या इतक्या हुशार होत्या. त्याचप्रमाणे फुले दाम्पत्यांचं शिक्षणाची पद्धत ही देखील इतकी चांगली होती की 1855ला मुक्ता साळवे यांनी देवाला उद्देशून एक निबंध लिहिला आणि हा निबंध आजही चर्चेमध्ये आहे. त्याचप्रमाणे हा जो लेख आहे हा मराठी, इंग्रजी आणि हिंदी भाषेतून देखील आपल्याला वाचायला मिळू शकतो. या लेखामध्ये त्या मातंग, महार समाजाची व्यथा मांडण्याचा प्रयत्न करतात. मुक्ता साळवे या पहिल्या दलित महिला साहित्यिक म्हणून ओळखल्या जातात. ज्ञानोदय नावाचं एक पत्रक होतं, त्यामध्ये त्यांचा हा लेख प्रकाशित झाला आहे. त्याचप्रमाणे शैक्षणिक अहवाल हा इंग्रजांनी मुंबईचा मांडायचा होता, त्यामध्ये देखील यांचा लेख छापून आणला होता. 1864ला पुणे शहराचे वर्णन हा जो ना.वि. जोशी यांचा ग्रंथ होता, त्यामध्ये देखील मुक्ता साळवे यांचा हा निबंध छापून आला होता. पुणे कॉलेजमध्ये जवळजवळ 3000 लोकांसमोर मुक्ता साळवे यांनी लेख सादर केला. त्यांचा लेख हा इतका प्रभावी होता की त्यावेळचे मेजर कँडी यांनी मुक्ता साळवे यांना चॉकलेट देऊ केलं, कारण त्या जवळजवळ 14 वर्षाच्या होत्या. तेव्हा त्या मेजर कँडी यांना म्हणाल्या, मला चॉकलेट नको, आमच्यासाठी वाचनालयाची सोय करा. याच्यावरूनच त्या काळातील स्त्रियांना शिक्षणाची किती गोडी होती हे दिसून येतं. मुक्ता साळवे ह्या प्रभावी आणि विद्रोही लेखन करणाऱ्या होत्या. त्यावरून फुले दाम्पत्यांचं जे शिकवण्याची पद्धत होती ती किती प्रभावी असेल हे समजून येतं. धन्यवाद.